शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती दयाराजा. आवाज हालचालीमुळे आदिलशहाचा दरबार बरीच सैनिक काळजीत पडले होते. शिवरायांचा बिमोड कसा करायचा हा प्रश्न दरबारापुढे होता. बरीच साहेबींवर दरबारात म्हणाली, सांगा सांगा कोण तयार आहे शिवरायांचा बंदोबस्त करायला, शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण करणार. पूर्ण दरबार शांत होता. एवढ्यात एक धिप्पाड देहाचा सरदार पुढे आला. त्याचे नाव होते अफजल खान. लोखंडी पार हाताने वाकवणारा तुफान ताकदीचा होता. अफजल खान विजापुरातून मोठ्या ऐटीने विजापुरातून निघाला. त्याच्यासोबत प्रचंड फौज लढाईचे सामान घेतले. मोठ्या ऐटीने महाराष्ट्राची वाट चालला. चला महाराष्ट्राकडे तो हे करता शिवराय आवाज मोठा. खान महाराष्ट्राकडे तो हे करता शिवराय प्रतापगडावर गेले. ही बातमी खानाला समजली. तो चिडला. त्याला माहित होते प्रतापगड हा डोंगरात जंगलात आहे. फौजेला जायला वाट नाही. शिवरायांनी खाली यावे म्हणून खानाने खूप प्रयत्न केले, पण महाराजांनी प्रतापगड सोडलाच नाही. तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. त्याने शिवरायांना निरोप दिला. भगवतो हाती सुराज घडवण्यासाठी. मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. तुम्हाला आदिलशहाकडून सरदारकी घेऊन देतो. खानाचा कपटी डाव शिवरायांनी ओळखला. त्याने खानाला निरोप दिला. खान साहेब, मी तुमचे किल्ले घेतले. मी अपराधी आहे. मला क्षमा करा. तुम्ही प्रतापगडाखाली भेटायला या. मला तुमच्याकडे येण्याची भीती वाटते. शिवरायांच्या निरोपाइतपणे अफजल खान बसला. बहुत खुशी असे म्हणाला. त्याला वाटले हा डॉक्टर शिवाजी माझ्याशी कसली लढाई करतो. आपणच दादांनी भेटीस त्याला चिरडून टाकावे असे ठरवून तो तयार झाला. भेटीचा दिवस उजडला. सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले. थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली. पायात सिलवार चढवली, अंगात चिलकत घातले, त्यावर जरीचे कुर्ते, डोक्यात शिरोटोप घातला, त्यावर मंदिर बांधला. डाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवली. त्याच हाताचा हस्तने किचवा लपवला. सोबत पट्टा घेतला. शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले. बाहेर सरदार उभे होते. शिवराय त्यांना म्हणाले, गड्यांनो, आपापली कामे नीट करा. भवानी या यश देणार आहे. पण समजा आमचे काय बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजी राजांना गादीवर बसा. रयत सुखी करा. आम्ही निघालो. शिवराय निघाले. सोबत वकील पंताजी गोपीनाथ, जिवाजी महाल, संभाजी कावजी, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम इत्यादी 10 अंगरक्षक होते. त्याच्या शेजारी बळसेर नावाचा एक शिपाई होता. शिवराय मिळाल्याकडे आले. बळसेरला पाहता असते तेथेच उभे राहिले. हे पाहून खानाने वकिलाला विचारले, शिवाजी राजांना काय येत नाही. वकील म्हणाला, ते बळासेरला भेटतात. त्याला तेवढं दूर करा. बळासेर दूर झाला. शिवराय आत गेले. खान उठून म्हणाला, या राजे या, भेटा आम्हाला. महाराज सावरून पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. एवढ्यात खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान डाव्या बगलीत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला. अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला. पिचवा खसकन खानाच्या पोटात खुपसला. खानाची आदळी बाहेर काढली. खान दगा दगा असे म्हणत जमिनीवर पडला. खानाचा आवाज ऐकून बळासेर शामियानात घुसला. तो शिवरायांवर वार करणार. तो जिवाजी महालात धावून आला. महाराजांचा वार आपल्या अंगावर घेतला. एकाच घात त्याच जागीच ठार केले. तेव्हापासून आपण सगळे म्हणतो, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. होते शूर बाजी तानाजी, काय सांगू त्यांची शिवा. आपण जिथं आहे येता तो संतानाजी. प्रतापगडचा बालेकिल्ला आहे. बरोबर की नाही? महाराजांनी खानाच्या भेटीसाठी प्रतापगडाची निवड का केली म्हणजे तुम्हाला सगळ्यांना प्रचिती आली असेल, जाणीव झाली असेल. कशावर जाणीव झाली? आपण चारी बाजूनी डोंगर आहे, घनदाट जंगल आहे आणि वाशीमध्ये पाहिलं असेल की आपली एवढी मोठी एसटी आहे, एवढी ताकद आहे, पण किती वेळा तरी एसटी चढताना बंद पडत होती, थांबत होती. आज त्यावेळेला हत्ती घोड्यावर सैनिक यायचे, आक्रमण करायचे, दारुगोळा तोफगोळा घेऊन शत्रू सैन्यावर आक्रमण करायचे. पण
प्रतापगड हा अतिशय दुर्गम ठिकाणी म्हणजे चारी बाजूने दर्याखोऱ्या आहेत, डोंगर आहेत, घनदाट अरण्य आहे. या ठिकाणी शत्रूला येता येणार नाही याची जाणीव महाराजांना होती. म्हणून महाराजांनी प्रतापगडाची निवड केली. आणि त्या ठिकाणी अफजल खानासाठी भेटण्यासाठी त्या ठिकाणी शामियाना उभा केला. झेंडा आहे तो तिथं भेट होती आणि हा बाले किल्ला आणि आजूबाजूला या झाडा म्हणजे जे घनदाट जंगल होतं त्या ठिकाणी मावळे लपून बसले होते आणि 10 अंगरक्षकासह महाराज खानाच्या भेटीला गेले. आणि महाराजांना ज्या वेळेला खानाने आलिंगन दिलं, मिठी मारली आणि पाठीत कटारीचा वार केला त्यावेळेला महाराजांनी पोटामध्ये वाघ नखांचा मारा करून पिछवा हे करून त्याच्या आतड्या बाहेर काढल्या. असा तो इतिहास आहे आणि तो जो काही प्रसंग आहे तो त्या ठिकाणी घडलेला आहे. आणि यानंतर महाराजांची ख्याती जी आहे ती फक्त भारतापुरतीच नाही तर जगभरात झाली. कारण का त्यावेळेला अनेक निरनिराळे राज्य होती. त्या राज्यातून बाबा बलोल खान असेल, अफजल खान असेल, शाहिस्ते खान असेल, हे सगळे परदेशातून परराष्ट्रातून महाराजांवर चाल करून आले होते. पण या सर्व शत्रूंचा महाराजांनी विरोध केला, त्यांना धूळ चारली आणि रयतेच्या सुखासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा प्रतापगड आज आपण पाहिला. छत्रपती शिवाजी महाराज की महाराजांची कीर्ती बेफाम भला भला न फुटला घाम याला कोण घाली व्यसन दरबारी पुसली बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदेशाची आई बरं का. नजरेत तिच्या अंकार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. पण इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला मैं लाऊंगा शिवा को, मैं लाऊंगा शिवा को. नाव तेच फुजल खान, नाव तेच फुजल खान. जित जागत जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून शुभाला टाकतो चिरडून. वाटेत भेटेत चिरडी गावं लुटली, देऊळ ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ, कोण रोखणार हे वादळ. आता शुभाचं काय खरं नाही. इकडनं निचाप, इकडनं मोगल, इकडनं इंग्रज. पण अशा वेळी माझी जाऊ काय म्हणाल्या, शुभा तुम फक्त आमचे सुपुत्र नाही तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे. असा वाघिणीचा तो छावा, असा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा. भेटीचा धडाला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियानात खान दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला. सैबंडा त्याच्या संगतीला, सैबंडा त्याच्या संगतीला. शुभाची संगती महाला, शुभाची संगती महाला. ते म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. शुभाची संगती महाला, शुभाची संगती महाला. खान महाराजांना पाहून म्हणतो कसा हा 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 हा. आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून नजर गहरी, जिरारजी जी जी जी, जिरारजी जी जी जी. खानानं राजाला आलिंगन दिला आणि दंगा केला. खान दाभिमान मान्याला, खानी दाभिमान मान्याला. कट्यारीचा वार झाला, कट्यारीचा वार झाला. खरखरा आवाज झाला, खरखरा आवाज झाला. चिलकत वतय अंगाला, चिलकत वतय अंगाला. खानाचा वारा फुका गेला, खान एडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामधील पिचवा धकालला, पोटामधील पिचवा धकालला. वाघनकांचा वारा केला, वाघनकांचा वारा केला. टराटरा पोटा फाडला, टराटरा फाडला पोटाला. तड गेला खानाच्या कौशाला, बाहेरी आला जी जी जी, बाहेरी आला जी जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
शिवाजी महाराज की जय